हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा परत एक छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. पनीर मसाला घरच्या घरी झटपट होणारी रेस्टॉरंट स्टाईल एकदम पटकन होणारी रेसिपी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे माझा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगते की इथे मी 4 टेबलस्पून तेल घेतलं होतं. त्याच्यामध्ये मी 4 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून, 4 टोमॅटो उभे चिरून असे घेतलेत आणि 20 ते 25 काजू घेतलेले आहेत. आणि हे सगळं आपण तेलावरती परतवलेलं आहे आणि झाकण ठेवून एक 10 मिनटासाठी आपण हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. शिजवायचे म्हणजे थोडंसं असं आपल्याला नरमसर करायचं आहे. आणि परत एकदा आपण परतवून घेऊया. आणि आता या सगळ्याची आपल्याला एक छानपैकी स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. ही पेस्ट तयार करताना आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचं 1.5 कप पाणी वापरायचं आहे. आता ती पेस्ट आपण तयार करून ठेवूया. तिथपर्यंत आता आपण त्याच पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. काही राहिलं असतं तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. इथे मी आलं, लसूण, मिरची ह्याची 2 टेबलस्पून पेस्ट करून घेतलेली आहे. ती आपण तुपावरती छानपैकी परतवायची आहे. इथे तूप जास्त घेण्याचं कारण आहे की त्याने पनीर मसाल्याला खूप छान टेस्ट येते. तुम्ही बटरही वापरू शकता, पण बटर एवढं वापरण्यापेक्षा आपण तूप वापरूया. आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती, कांदा, टोमॅटो आणि काजू एवढाच घेतलेला आहे. बाकी त्याच्यामध्ये कोणताही अख्खा मसाला, आपण गरम मसाला वापरलेला नाही आहे. ती पेस्ट आपण जी मिक्सरला स्मूथ पेस्ट करून घेतली होती ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे, आलं लसूणच्या पेस्टमध्ये. आणि त्याच्यामध्ये मी मेजरिंग कपचं 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेऊया आपल्या आलं लसूणच्या पेस्टमध्ये. तुम्हाला आता थोडा कलर वेगळा वाटत असेल, जसे आपले त्याच्यामध्ये मसाले पडतील आणि अजून ते जसं शिजलं जाईल त्याचा कलर सेम हॉटेलला जसा आपला पनीर मसाला मिळतो तशा टाईपमध्ये होईल. इथे मी 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धणे आणि जिरं अशी मिक्स पावडर घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून मी किचन किंग मसाला घेतलेला आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया. आता जसजसे आपले मसाले शिजत जातील तसतसं आपल्या ग्रेव्हीला पण छानपैकी कलर येत जाईल. तुम्हाला आता थोडी ती पातळ वाटेल, पण जशी जशी ती शिजत जाते तसा त्याचा जो ओरिजिनल थिकनेस असतो आपल्याला पनीर मसाल्याच्या ग्रेव्हीला तसा येत जाईल. आता ते सगळे मसाले आपले सगळे व्यवस्थित आपण असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता असंच आपल्याला ते शिजवायला घ्यायचं आहे. त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवून आपल्याला काही नाही, असंच त्याला उकळी आणून द्यायची आहे. हे बघा, छानपैकी त्याचा कलर पण चेंज होत चाललेला आहे. आता इथे मी थोडं मीठ कमी वाटत होतं म्हणून मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण आपण सुरुवातीलाच कांदा टोमॅटो शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं होतं. इथे थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी थोडं परत एकदा टाकून घेतलेलं आहे. आता इथे मी 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याचे छोटे छोटे असे क्यूब्स करून त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेले आहेत. आणि फक्त 10 मिनटासाठी आपल्याला आपलं फक्त पनीर शिजवून घ्यायचं आहे, कारण का आपली ग्रेव्ही ऑलरेडी शिजलेली आहे. आपल्याला 10 मिनटासाठी आपलं पनीर हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. खूप सोपी पटकन होणारी पनीर मसाला जे तुम्ही अगदी जशी हॉटेलमध्ये खाता सेम टू सेम तशीच होणार. आता आपण इथे थोडासा हॉटेलचा तडका देण्यासाठी आता आपण त्याच्यासाठी मध्ये काय करणार आहोत ते बघा. इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. इथे मी अमूल बटर वापरलेलं आहे. ते एका वाटीमध्ये घेऊन ती वाटी आपण अशीच ग्रेव्हीमध्ये ठेवली आहे की जेणेकरून त्या गरमीने आपले बटर मेल्ट व्हायला लागेल. एकीकडे मी एक छोटा कोळशाचा तुकडा गरम करून घेतला, तो ह्याच्यामध्ये ठेवून लगेच झाकण ठेवून दिलं. आता जो पूर्ण स्मोक आहे तो भरलेला होता, तो आता कमी झाल्यानंतर आपली वाटी दिसायला लागली की हळूच आपण ते झाकण काढायचं, त्यातला कोळशाचा तुकडा काढायचा आणि उरलेलं जे काही बटर आहे ते सगळं बटर आपण त्याच्यामध्ये पनीरच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून टाकायचं आहे. ह्याने आपल्या पनीर मसाल्याला एक तंदुरी फ्लेवर येतो, खूप छान टेस्ट लागते. आणि हे सगळं आपण परत एकदा मिक्स करून घेऊया.
हे बघा, अशा पद्धतीने झटपट पटकन होणारी कमीत कमी साहित्यातली आपली पनीर मसाला ही रेसिपी तयार झालेली आहे. ही रेसिपीचे सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पनीर मसाला एन्जॉय करा.